नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सक्सेस डायरी मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये DGS म्हणजेच डिजिटल ग्रामीण सेवा याची ID स्वतः क्रिएट कशी करायची त्याबद्दल सविस्तर माहिती स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे तुम्हाला करून दाखवणार आहोत. अगदीच सोपं काम आहे. लगेच 5 मिनिटात तुम्हाला डिजिटल ग्रामीण सेवाची ID प्राप्त होईल आणि तुम्ही आपली कामे सुरू करून त्याद्वारे चांगलं असं कमिशन कमवू शकता. सुरू करायच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. चला तर सुरू करू. तर आपण डिजिटल ग्रामीण सेवा ग्राहक सेवा केंद्राच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहोत मित्रांनो. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊ की आपण डिजिटल ग्रामीण सेवा ग्राहक सेवा केंद्र सुरू करत आहोत, तर त्यात आपण कोणकोणत्या प्रकारची कामे करू शकतो, तर ते आपण आधी डिटेल्समध्ये बघून घेऊ. मित्रांनो, बँकिंग सेक्टरची कामे तुम्ही यातून करू शकता, जसं की बँक अकाउंट ओपनिंग, मनी ट्रान्सफर, कॅश डिपॉझिट, मायक्रो ATM, आधार पे, लोनसाठी अप्लाय करून देऊ शकता, क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करून देऊ शकता. सोबतच तुम्ही इथून डीमॅट अकाउंट क्रिएट करून देऊ शकता. बँक अकाउंट तुम्ही इथून ओपन करू शकता. ही सर्व बँकिंग कामे यातून केली जातील. सोबतच रिचार्ज आणि बिल पेमेंटसुद्धा तुम्ही येथून करू शकता, जसं की मोबाईल रिचार्ज, DTH रिचार्ज, इलेक्ट्रिक बिल पेमेंट, वॉटर बिल पेमेंट, इन्शुरन्स, LIC बिल भरणे इत्यादी पेमेंटसुद्धा तुम्ही या ग्राहक सेवा केंद्रातून DGS पॉईंट म्हणून करू शकता. गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंटसुद्धा कामे तुम्ही इथून करू शकता, जसं की आधार अपडेट झाला आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, श्रम कार्ड अप्लाय, पॅन कार्ड, पासपोर्ट, उद्योग आधार, वोटर ID इत्यादी कामे तुम्ही सुद्धा इथून करू शकता. सोबतच ट्रॅव्हल बुकिंग आहे, ट्रेनची बुकिंग करणे, बसची बुकिंग करणे, हॉटेल बुकिंग, फ्लाईट बुकिंग इत्यादी कामेसुद्धा यातून केली जातील. तुम्ही यातून इन्शुरन्ससुद्धा करू शकता, बाईक इन्शुरन्स, कार इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. सोबतच टॅक्स फिलिंगमध्ये तुम्ही GST अप्लाय, कंपनी रजिस्ट्रेशन, FSSAI रजिस्ट्रेशन, GST रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न, TDS रिटर्न इत्यादी कामे करून तुम्ही यातून चांगलं असं कमिशन कमवू शकता. तर आता मित्रांनो, चला आपण बघूया की यातून आपण ID कशी क्रिएट करू स्वतःहून, जे की तुम्हाला 5 मिनिटामध्ये मिळणार आहे. चला तर ते रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघू. मित्रांनो, वेबसाईटच्या होम पेजवरतीच तुम्हाला वरती एक ऑप्शन दिसत असेल उजव्या साईडला, म्हणजेच लॉग इन आणि रजिस्टर. बघा, आता लॉग इन तर आपण करू शकणार नाही, कारण आपल्याकडे ID आत्ता आपल्याला क्रिएट करायची आहे. तर आपल्याला सर्वात आधी काय करावं लागेल, रजिस्टर याच्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल. बघा, आपण याच्यावर क्लिक करू. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर मित्रांनो आपल्यासमोर असं एक ऑप्शन येईल. बघा, हे नोट तुम्हाला एक जरा वाचून घ्यायची आहे. प्लीज फिल युअर डिटेल्स करेक्टली टू अवॉइड ॲप्लिकेशन रिजेक्शन. बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर वगैरे सर्व व्यवस्थित टाकायचं आहे. पॅन कार्ड नंबर, आधार नंबर सर्व काही तुम्हाला इथे व्यवस्थित टाकायचं आहे, अदरवाईज तुमचं फॉर्म इथे रिजेक्ट केला जाईल. बघा, तुम्हाला ऑनर नेम म्हणजेच तुमचं नाव टाकायचं आहे सर्वात आधी. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा आधार नंबर, पॅन कार्ड नंबर आणि तुम्हाला तुमचं इथे बघा खाली स्टेट दिलं आहे, स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमची सिटी सिलेक्ट करायची आहे. जर तुमची सिटी या नावामध्ये नाही आली तर मित्रांनो तुमचा जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं पिन एरिया काय आहे, पिनकोड तुम्हाला ते इथे भरायचं आहे आणि तुमचा फुल ॲड्रेस डिटेल्स भरून, म्हणजे तुम्ही कुठे राहता ते पूर्ण फुल ॲड्रेस इथे भरायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यावर बघा मित्रांनो, माझं लगेच हे इथे रजिस्ट्रेशन अप्रूव्ह झालं आहे. अप्रूव्ह, यू आर एलिजिबल, ओपन युअर डिजिटल ग्राहक सेवा ग्रामीण केंद्र. बघा मित्रांनो, अगदी तुरंत सबमिट केल्याबरोबर इथे माझं ग्राहक सेवा केंद्र म्हणजे DGS पॉईंट हे आपल्याला ओपन करून दिल्या गेलं आहे. परंतु मित्रांनो, इथे काम पूर्ण झालेलं नाही आहे. बघा, यांचा इथे रजिस्ट्रेशन चार्ज जो आहे 979 रुपये, ते तुम्हाला इथे 499 रुपयामध्ये इथे प्राप्त होऊन राहिला आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला आता इथे मेकअप पेमेंट करायचं आहे 499 रुपयाचं पेमेंट आहे, ते तुम्हाला इथे करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेलवर आणि तुमच्या साध्या टेक्स्ट मेसेजमध्ये
तुमचं ग्राहक सेवा केंद्राचं जे ID आणि पासवर्ड आहे ते तुम्हाला त्वरित असं मेसेज ईमेल मिळून जाणार आहे. तुम्हाला तुमची पासवर्ड ID मिळून जाणार आहे आणि तुम्हाला तुमची पासवर्ड ID मिळाल्यावर तुम्ही तुमचं काम अगदी व्यवस्थितरित्या चालू करू शकता. ते पण लगेच ज्या दिवशी रजिस्ट्रेशन केलं त्याच दिवशी तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की